हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सीमाजींचा कॉल उचलताच व्योम म्हणाला, तुराणीचा कॉल आला होता. तृषाच्या आवाजात ऐकलं आहे की त्याने तुम्हा लोकांना किडनॅप करून आपल्या घरी नेलं आहे. सीमाजी हसत समोरून म्हणाल्या, हो, जिथे तृषा आरामात सकाळी 10 वाजेपर्यंत बेडवर पसरून झोपलेली आहे. व्योम हसला आणि म्हणाला, समोरूनच बोलावणं आलं आहे. आता तर तृषाला वाचवायला जावंच लागेल आंटी. तसं खरं सांगायचं तर तुराणी खूपच मूर्ख आहे. त्याला हेही माहीत नाही की तृषाकडे माझा ऑफिस नंबर नाही तर पर्सनल नंबर आहे. असो, त्याचा मूर्खपणा म्हणजे माझा विजय. सीमाजी काळजीने म्हणाल्या, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव व्योम, त्याच्या शर्टच्या कॉलरवर असलेल्या बटनाला तुला नक्की टच करायचं आहे. व्योम सीमाजींना म्हणाला, तुम्ही माझी काळजी करू नका आंटी. फक्त काही चुकीचं झालं तर सर्वात आधी अंशला इन्फॉर्म करा आणि तृषाला याबद्दल काहीही कळता कामा नये. सीमाजींनी एक दीर्घ श्वास घेत मान हलवत म्हटलं, प्रयत्न करेन की तिला काही सांगायची वेळच येऊ नये आणि हे तुझ्या सेफ्टीवरही अवलंबून आहे. मी माझ्या मिशनसाठी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. व्योम म्हणाला, मिशन भलेही तुमचं असेल आंटी, पण बदला माझा आहे. तुराणी अजून जिवंत आहे कारण मला त्याची गरज आहे. तुम्ही फक्त तृषाची काळजी घ्या. सीमाजींनी म्हणत कॉल कट केला. इकडे ऑफिसमध्ये अंश कॉन्फरन्स हॉलमध्ये तरुण, मिनल, तृप्ती आणि काही ऑफिस मेंबर्ससोबत बसून मीटिंग करत होता. तेवढ्यात सानवी घाईघाईने कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडून आत येत म्हणाली, मे आय कम इन? त्यावेळी सानवीला पाहताच अंशचे डोळे जे आहेत ते विस्फारले. त्याला कदाचित सानवीचं बोलणंही ऐकू आलं नाही. तो फक्त पापणी न लावता सानवीकडे पाहत राहिला. मिनल सानवीकडे पाहून हसत म्हणाली, आरामात सानवी, मीटिंग आत्ताच सुरू झाली आहे. इकडे सानवीला पाहून अंशचे तर होशच उडाले होते. रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनची फ्लोरल प्रिंट साडी, त्यावर ऑफ शोल्डर ब्लाऊज, कपाळावर काळ्या रंगाची छोटीशी टिकली, हलका मेकअप आणि डोळ्यांमध्ये हलकंसं काजळ. या लुकमध्ये सानवी खूपच सुंदर दिसत होती. सानवी अंशच्या शेजारून जात म्हणाली, काय झालं सर, तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहात? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी सानवीचं बोलणं ऐकून तरुणला हसू आलं, कारण तरुणला सानवी आणि अंशच्या नात्याबद्दल माहिती होती. अंश भानावर आला. तिथे बसलेल्या सगळ्यांकडे एक नजर टाकत तो म्हणाला, हो, थँक्यू. ऑफकोर्स मला प्रॉब्लेम आहे. मला तुमच्या प्रत्येक वेळी उशिरा येण्यापासून प्रॉब्लेम आहे. असं अचानक कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडून सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यापासूनही प्रॉब्लेम आहे. कुठे तुम्ही हे मुद्दाम तर करत नाही ना? म्हणजे सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी? कारण मला जिथपर्यंत आठवतंय, ॲन्युअल डेच्या दिवशीसुद्धा तुम्ही असंच काहीतरी केलं होतं, राईट? सानवीने डोळे बारीक करत अंशकडे एकटक पाहिलं आणि अगदी शांतपणे म्हणाली, सॉरी टू से सर, पण मी इतकी सुंदर आहे की मला कोणाच्याही अटेन्शनची गरज नाही. ना कधी पडली आहे, ना कधी पडणार आहे. काय आहे ना, मी अटेन्शनची वाट पाहत नाही, उलट अटेन्शन माझी वाट पाहत असतं. राहिला प्रश्न उशिरा येण्याचा, तर त्यासाठी आय एम सॉरी. तृप्तीने अंशकडे फाईल पुढे करत त्याच्या आणि सानवीच्या मध्ये येत म्हटलं, अंश, झालं ना आता, बस कर. ती तशीही उशिरा कुठे आली आहे? अंशने फाईल उचलून सानवीच्या हातात देत म्हटलं, आता तर ही संपूर्ण फाईल मी सानवीकडूनच समजून घेणं पसंत करेन. हे ऐकून सगळेच अंशकडे आश्चर्याने आणि न समजल्यासारखे पाहू लागले. सगळ्यांकडे पाहत अंश म्हणाला, अरे, तुम्ही लोकांनी पाहिलं नाही का?
सानवी खूप छान समजावून सांगते आणि हे सगळे डिझाईन्ससुद्धा तिचेच बनवलेले आहेत. तिच्या डिझाईन्सबद्दल तिच्यापेक्षा चांगलं कोण समजावून सांगू शकतं. असं म्हणत अंश खुर्चीवरून उठला आणि बाहेर जात म्हणाला, कम टू माय केबिन सानवी, आय एम वेटिंग. सानवीने असहाय्यपणे मिनल आणि तृप्तीकडे पाहत म्हटलं, मॅम प्लीज काहीतरी बोला. मी कशी? मिनलने भुवयांनी इशारा करत म्हटलं, सॉरी सानवी, अ बॉस इज ऑलवेज अ बॉस. आम्ही काहीच करू शकत नाही. मिनलचं बोलणं ऐकून तृप्तीनेही होकारार्थी मान हलवली. काही वेळानंतर सानवी 2 फाईल्स घेऊन विवानच्या केबिनमध्ये जाते. सानवी दरवाजा नॉक करते. आतून विवानचा आवाज येतो, कम इन. त्यावेळी सानवी आत येऊन विवानसमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसणारच असते. तेवढ्यात विवान आपल्या खुर्चीवरून उठत म्हणतो, मी तुम्हाला अजून बसायला सांगितलेलं नाही. तुम्ही उभं राहूनच कंटिन्यू करा. सानवी तोंड वाकडं करून विवानकडे पाहते. विवान डोळे मोठे करत होकारार्थी मान हलवत म्हणतो, हो, तुमचा बॉस तुमच्यासमोर उभा आहे, तर तुम्ही त्याच्यासमोर कशा काय बसू शकता? सानवी उभी राहते आणि हातातली फाईल उघडून त्यामध्ये असलेले सगळे डिझाईन्स विवानला समजावून सांगू लागते. सानवी फाईलमध्ये पूर्णपणे गुंग झालेली असते. तेवढ्यात अचानक तिला आपल्या कमरेभोवती विवानचा हात आणि गळ्याजवळ त्याचा श्वास जाणवतो. सानवी घाबरून मागे वळते, तर विवान तिच्या अगदी जवळ उभा असतो. सानवी घाबरत विवानकडे पाहत म्हणते, विवान तुम्ही? विवान तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला आपल्या जवळ घेत म्हणतो, सकाळी तर फक्त नजरेची गोष्ट झाली होती, पण तू तर माझे होशच उडवलेस. सानवी हलकसं हसते आणि आपल्या व विवानच्या मध्ये हात ठेवत त्याला स्वतःपासून दूर करत म्हणते, कदाचित तुम्ही विसरत आहात की आपण ऑफिसमध्ये आहोत विवान सर. आणि मग तुम्हाला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बाकीच्या मुलींचाही विचार करावा लागेल ना. त्या वाईट मानल्या तर? सानवीचं बोलणं ऐकून विवान फक्त हसत राहतो. सानवी आपल्या टाचांवर उभी राहत विवानच्या चेहऱ्याजवळ जाते आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते, कंट्रोल युअर सेल्फ विवान सर. एखाद्या एम्प्लॉईला बहाणा करून केबिनमध्ये बोलावून तिची छेड काढणं चांगली गोष्ट नाही. मी तुमची कंप्लेंट करू शकते. विवान भुवया उंचावत सानवीकडे एक नजर टाकतो आणि पुन्हा तिच्या कमरेभोवती हात ठेवत म्हणतो, अच्छा, मग कर कंप्लेंट. कारण इथे कोर्टही मी आणि जजही मी. राहिली गोष्ट कंप्लेंटची, तर कंप्लेंट कशाची? मी तर फक्त माझ्या बायकोला तिचे डिझाईन्स डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हणत विवान सानवीचे केस मागे करत तिच्याकडे झुकू लागतो. सानवीने पुन्हा दोघांच्या मध्ये हात आणते, पण यावेळी विवान तिचे हात पकडून मागे करत म्हणतो, सध्या मला आपल्या दोघांच्या मध्ये कुणीही नकोय, तुझे हातसुद्धा नाही. असं म्हणत विवान सानवीच्या ओठांच्या दिशेने पुढे झुकणारच असतो. तेवढ्यात मिनल कोणताही दरवाजा नॉक न करता विवानच्या केबिनमध्ये येते. विवानला कोणासोबत पाहून मिनल लगेच म्हणते, सॉरी आणि ती परत बाहेर जाऊ लागते. पण अचानक तिला आठवतं की ती विवानच्या केबिनमध्येच आहे. मिनल जाताना अचानक थांबते आणि मागे वळून पाहते. तोपर्यंत विवान आणि सानवी एकमेकांपासून दूर होऊन उभे राहतात. विवानला वाटतं की मिनल परत बाहेर जाणार आहे, म्हणून तो सानवीचे केस ठीक करू लागतो. पण मिनल पुन्हा त्यांच्या दिशेने पाहते. लक्षात येताच सानवी पटकन विवानचा हात झटकून स्वतःपासून दूर करते. विवान सानवीकडून नजर हटवून दरवाजाजवळ उभ्या असलेल्या मिनलकडे पाहतो. मिनल त्या दोघांकडेच पाहत असते.
सानवी लाजेने पूर्ण लाल झालेली असते. ती नजर खाली घालून हळूहळू तिथून निघू लागते. मिनल जाताना सानवीचा हात पकडते, तिला पुन्हा केबिनमध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. सानवी घाबरलेल्या नजरेने मिनलकडे पाहते. मिनल दोघांकडे पाहून हसते आणि म्हणते, म्हणजे माझा अंदाज अगदी बरोबर होता. आता तुमच्या दोघांमध्ये काय चाललंय हे तुम्ही दोघं स्वतः मला सांगणार आहात की मी अंशला शोधून सगळं कळवायला सांगू? एक क्षण थांबून मिनल विवान जवळ जाते आणि म्हणते, बोल विवान. विवान मिनलकडे पाहत म्हणतो, याबद्दल सानवीलाच विचारलेलं चांगलं होईल. मिनल सानवी जवळ जाते. सानवी मान खाली घालून उभी असते. मिनल थोडी वाकून तिच्या डोळ्यात पाहत म्हणते, हो तर सांग ना सानवी. सानवी घाबरत आपल्या मोठ्या डोळ्यांनी मिनलकडे पाहते आणि म्हणते, हो जी मॅम, ते आम्ही. सानवी पुढे काही बोलणार तेवढ्यात विवान म्हणतो, मॅम नाही, भाभी. आणि हिला खरं जाणून घ्यायचं आहे सानू, तर फक्त खरं सांग. मिनल एक नजर त्या दोघांकडे पाहते आणि म्हणते, सानू, हां, मला ना आणखी कन्फ्यूज करू नका, ओके. सानवी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, विवान आणि मी हजबंड वाईफ आहोत. मॅम, आय एम सॉरी. मिनल आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणते, काय, खरंच? असं म्हणत मिनल विवानकडे पाहते. विवान होकारार्थी मान हलवतो आणि मिनल जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, तर सांग, कशी वाटली माझी पसंत? मिनल विवानकडे एक नजर टाकते आणि मग सानवीकडे पाहत म्हणते, पसंत तर कमाल आहे तुझी. पण मिनलच्या तोंडून पण ऐकताच सानवी पटकन डोळे उघडते आणि दोघांकडे पाहू लागते. मिनल हसत सानवीच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते, पण ही खूप घाबरते. एवढी घाबरत राहिली तर तुमच्या दोघांचं काहीच होणार नाही. मिनल सानवी आणि विवानचा हात पकडते आणि त्यांना केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसवते. ती म्हणते, तेच तर मी विचार करत होते. आपला विवान परत कधी आणि कसा आला? आम्हाला काहीच कळलं नाही. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय हे तर मला कंपनीच्या ॲन्युअल डेच्या दिवसापासूनच जाणवत होतं. पण इथे तर इतकं काही चाललं होतं. मिनल हसत पुढे म्हणते, बरं, आता हे सगळं सोडा. तुम्ही दोघांनी घरी तुमच्याबद्दल कधी सांगितलं ते आधी सांगा. विवान चेहऱ्यावर स्मित ठेवत म्हणतो, तृप्तीच्या लग्नाआधी, पण काही अधुरी कामं पूर्ण केल्यानंतर, आणि आता लवकरच. मिनल होकारार्थी मान हलवते आणि सानवीला मिठी मारत म्हणते, वेलकम टू द फॅमिली, मिसेस विवान आर्यन. आय एम व्हेरी हॅपी फॉर बोथ ऑफ यू. त्यावेळी मिनल सानवीला प्रेमाने जवळ घेत पुढे म्हणते, थँक्यू सानवी. तुला माहीतही नाही, तू आमच्या फॅमिलीच्या जानला पुन्हा आमच्याकडे घेऊन आली आहेस. आमचा हरवलेला विवान तू पुन्हा घरी घेऊन आलीस. थँक्यू सो मच. गप्पा मारता मारता मिनल त्या दोघांना ते कसे आणि कुठे भेटले, त्यांच्यात प्रेम कसं निर्माण झालं आणि त्यांचं लग्न कसं झालं हे सगळं सांगायला सांगते. इकडे अथर्वची झोप उघडते तेव्हा तो एका मोठ्या आणि अनोळखी खोलीत असतो. अथर्व आपल्या डोक्याला हात लावत हळूहळू उठतो आणि आजूबाजूला पाहू लागतो. तेवढ्या त्याच्या कानावर कोणीतरी ओरडल्याचा आवाज येतो, परदेशीला शुद्ध आली आहे, खबर करून द्या. तो आवाज ऐकून अथर्व बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात एक धिप्पाड माणूस आत येतो आणि त्याला खाली उतरवण्यापासून थांबवत म्हणतो, नाही, आपण आराम करा. हुकुमसा स्वतः आपल्याला भेटायला येतील.
अथर्वला हे चांगलंच माहिती होतं की या अवस्थेत तो इथून बाहेर पडू शकत नाही. म्हणून तो शांतपणे पुन्हा बेडवर झोपतो आणि पुढे कोण येतं याची वाट पाहू लागतो. काही वेळातच एक माणूस आपल्या काही लोकांपासून त्या खोलीत आला आणि त्या माणसाचा रुबाब आणि व्यक्तिमत्व खूपच प्रभावशाली होतं. त्याला पाहताच अंश कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता बेडवर उठून बसू लागला. अंशला उठताना पाहून तो माणूस वेगाने त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खांद्यांना धरून त्याला व्यवस्थित बसवत म्हणाला, तुम्ही खरं तर आराम करायला हवा होता, पण आम्हाला वाटतं तुम्ही इतका वेळ झोपून झोपून थकला असाल, थोडा वेळ बसा. अंश गोंधळलेल्या स्वरात म्हणाला, थकलोय? हो, थोडा थकवा जाणवतोय, पण मी आहे तरी कुठे आणि किती वेळापासून? समोर उभा असलेल्या त्या माणसाने अंशच्या समोर एक खुर्ची ठेवली आणि त्यावर बसत म्हणाला, गेल्या 2 रात्री आणि त्याआधीचा एक पूर्ण दिवस आमचं नाव दिशान आहे असं समजा. इथला सगळा कारभार आमच्याच हातात आहे. दिशांचं नाव ऐकून अथर्व मनातून खूप खुश झाला. त्याला आपल्या नशिबाचा अभिमान वाटत होता. आता त्याला पुढे काय करायचं आहे हे त्याला चांगलंच माहिती होतं. अथर्व अनभिज्ञ असल्याचं दाखवत म्हणाला, म्हणजे मी पडत पडत आलो आणि थेट देवाच्या घरीच पोहोचलो की? गावकऱ्यांकडून तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलंय. त्यावेळी दिशाने स्वतःची स्तुती ऐकून हलकंसं स्मित केलं आणि म्हणाला, मग हेही ऐकलं असेल की इथे आमच्या मर्जीशिवाय एक मूलसुद्धा जन्माला येत नाही आणि तुम्ही तर थेट आमच्या इथल्या जमिनी खरेदी करायला निघाला होतात. तर अथर्वही दिशांच्या अंदाजात हसत म्हणाला, खरेदी करायला निघालो होतो? अजून खरेदी केलेली नाही. आत्ताच तुम्ही स्वतः म्हणालात ना, तुमच्या मर्जीशिवाय इथे काही होत नाही. असो, मला त्याच्याशी काय देणं घेणं. विश्वास ठेवा दिशान साहेब, मी तर तुम्हाला भेटायलाच निघालो होतो, पण हे अनोळखी रस्ते मला अशा अवस्थेत तुमच्यापर्यंत घेऊन येतील असं मात्र वाटलं नव्हतं. तसंच गावकऱ्यांच्या विखुरलेल्या जमिनींमध्ये मला ना काही विशेष रस आहे, ना त्यातून मला काही खास फायदा होणार आहे. दिशान अथर्वला त्याच्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, पण आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही गावकऱ्यांकडून दुप्पट किंमत देऊन काही जमिनी खरेदी केल्या आहेत. अथर्व पुन्हा एकदा हसला. यावेळी त्याचं हसू थोडं मोठं होतं. हसत अथर्व म्हणाला, मी आलो होतो तुमची भेट घ्यायला, पण मला एक सामान्य माणूस समजून तुम्ही सलग 3 दिवस मला इथून रिकाम्या हाताने परत पाठवलंत. गावकऱ्यांच्या जमिनी दुप्पट किमतीत खरेदी करणं हा फक्त तुमच्या नजरेत येण्याचा एक मार्ग होता. म्हणतात ना, लोकांच्या नजरा सर्वात आधी त्यांच्यावर जातात जे त्यांच्या मते काहीतरी चुकीचं करत असतात. त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. आज मी तुमच्यासमोर तुमच्या परवानगीशिवाय बसलो आहे. दिशान हसला आणि होकारार्थी मान हलवत म्हणाला, खूपच मनोरंजक माणूस आहात तुम्ही. अथर्व हसत म्हणाला, पण माझा खरा रस इथे एक रिसॉर्ट उभारण्यात आणि काही जुने हिशोब पूर्ण करण्यात आहेत. दिशाने तिथे उभ्या असलेल्या आपल्या माणसांकडे पाहत आदेश दिला, यांच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं करत दिशान पुन्हा अथर्वकडे वळला आणि म्हणाला, जुन्या हिशोबांचं काय अथर्व आहे तुमचं? मला काही समजलं नाही. अथर्वने नजर वर करून थेट दिशांच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, खूप वर्षांपूर्वी मला इथे एक वाईन फॅक्टरी सुरू करायची होती, पण मिस्टर तुरानींमुळे ते शक्य झालं नाही. असो, तो विषय निघाला तर आणखी बरंच काही बाहेर येईल. एवढंच म्हणेन, तो माणूस फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. तुराणीचं नाव ऐकताच दिशान म्हणाला,
काळजी करू नका, आता तुराणी इथे नाही, तो मुंबईत आपलं काम सांभाळतोय. दिशांचं बोलणं ऐकून अथर्व म्हणाला, हो, आणि आता तो लवकरच इंडोनेशियाला शिफ्ट होणार आहे. मला त्याच्याशी आता काय देणं घेणं? दिशांनी आश्चर्याने विचारलं. इंडोनेशिया? अथर्वने डोळे मोठे करत आश्चर्य व्यक्त केलं. आणि त्यावेळी का, तुम्हाला माहीत नाही तो इंडोनेशियाला जाणार आहे? त्यावेळी दिशांसोबत माझ्याशी मस्करी करण्याची गरज नाही. मला आता तुराणीशी काय देणं घेणं, पण तुम्ही हे सगळं का विचारत आहात? अथर्वला चांगलंच माहिती होतं की दिशांना या सगळ्याबद्दल काहीही माहिती नव्हती. दिशाने रागाने मागे उभ्या असलेल्या आपल्या माणसांकडे पाहत म्हटलं, काय चाललं आहे हे? सगळं शोधून काढा. उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे तुमच्याकडे. अथर्व घाबरल्याचं नाटक करत म्हणाला, मला माफ करा दिशान साहेब, मला माहीत नव्हतं की तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. तुराणीला माझ्याबद्दल कळलं तर तो माझ्या बाकीच्या व्यवसायांचंही नुकसान करू शकतो. शेवटी तो तुमचाच माणूस आहे आणि तुम्ही तर इतके शक्तिशाली आहात की दिशाने अथर्वच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, जर तुमचं म्हणणं खरं निघालं तर माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे विसरून जाईन की तो माझा माणूस आहे आणि माझं अस्तित्व असताना तो तुमच्या व्यवसायाला तर काय तुम्हालाही हात लावू शकणार नाही. अथर्व काही बोलणार इतक्यात बाहेरून 2 माणसं आत येत म्हणाली, ती मुलगी पकडली गेली आहे, तिला गावात बांधून ठेवलं आहे. खारू तुमची वाट पाहत आहे. दिशाने हाताने त्यांना शांत करत म्हटलं, मी निघतो. आज तिचा सगळा हिशोब चुकता करतो. 2 दिवसांपूर्वी आलेल्या या मुलीने खूप त्रास करून ठेवला आहे. दिशाने अथर्वला आराम करण्यास सांगितलं आणि तिथून निघून गेला. दिशान गेल्यावर अथर्व बेडवर आरामात पसरत हसत स्वतःशीच म्हणाला, इंग्रजांचा जय हो. काही दिलं असो वा नसो, पण एक गोष्ट तर फार चांगली शिकवून गेले, फूड पाडा आणि राज्य करा. अथर्व आपल्या विचारात हरवलेला असताना त्याच्या कानावर कोणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज आला. आवाजाचा मागोवा घेत अथर्व बाल्कनीच्या दिशेने गेला. तिथे एक मुलगा रडत होता. अथर्वला पाहताच तो आपले अश्रू लपवू लागला. अथर्व त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, काय झालं तुला? तू का रडतोयस? तेही अशा प्रकारे लपून? काही अडचण आहे का? तुला पैशांची गरज आहे का? तो मुलगा अथर्वपासून थोडा दूर जात नकारार्थी मान हलवत म्हणाला, अशा पैशांचं आम्ही काय करणार जे आमचं नातंसुद्धा वाचू शकत नाही. अथर्व त्याच्याकडे गोंधळून पाहत म्हणाला, तुझ्या घरात कोणी आजारी आहे का? बघ, तू तुझी अडचण मला स्पष्टपणे सांगितली नाहीस तर इच्छा असूनही मी तुझी मदत करू शकणार नाही. तो मुलगा क्षणभर अथर्वकडे निरखून पाहत राहिला. अथर्वने त्याला धीर देत मान हलवली आणि त्यावेळी मुलाने हिम्मत करून सांगितलं, ती मुलगी माझ्या आत्याची मुलगी आहे. माझी बहीण आहे ती फक्त इथे आपल्या भावाला शोधण्यासाठी आली होती. भावाला शोधण्यासाठी हे शब्द ऐकताच अथर्व सावध झाला. तो घाईघाईने त्या मुलाकडे पाहत म्हणाला, भाऊ? कोणता भाऊ? तू रावल कुटुंबाबद्दल बोलतोयस का? त्यावेळी मुलाने अथर्वकडे आश्चर्याने पाहत विचारलं, तुम्ही व्योम भाईसा आणि अन्वीला ओळखता? त्यावेळी आता इथे अथर्वने होकारार्थी मान हलवली. मुलाच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. त्याने आपले अश्रू पुसत अथर्वला सांगितलं, माझं नाव नीमा आहे आणि ती मुलगी ती अन्वी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलींना शिक्षण देण्याच्या बहाण्याने व्योमभाई साहेबांना शोधण्यासाठी ती रोज गावात येत होती. इथल्या पुरुषांना मुलींनी पुढे जाणं अजिबात आवडत नाही. मग अन्वी त्या मुलींना शिक्षण देत आहे. हे त्यांना किती दिवस आवडलं असतं. मला इच्छा असूनही तिच्यासाठी काहीच करता आलं नाही. तुम्हाला माहीत नाही ते लोक मुलींना किती भयंकर शिक्षा देतात. संपूर्ण गावासमोर ते अन्वीची इज्जत
त्यावेळी बोलता बोलता तो मुलगा गप्प झाला. अथर्वने त्याचा हात पकडत विचारलं, तू मला इथून तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतोस का? त्यावेळी आता मुलाने होकारार्थी मान हलवली आणि अथर्व त्याचा हात पकडत म्हणाला, चल जाऊया, मला शक्य तितक्या लवकर तिथे घेऊन चल. दोघेही लगेच तिथून निघाले. काही वेळातच अथर्व नीमासोबत गावात पोहोचला. तिथे अन्वीला दोरीने बांधून तिच्या तोंडात कापड कोंबून एका झाडाला टेकवून बसवलं होतं. गावातील बरीच गर्दी तिथे जमली होती. अथर्वने नीमाला मागे ठेवत गर्दीतून वाट काढली आणि सगळ्यात पुढे पोहोचला. झाडाखाली दोरीने बांधलेल्या मुलीला पाहून अथर्वला मोठा धक्का बसला. इकडे व्योम तुराणीच्या घरात पार्किंगमध्ये पोहोचताच तुराणीची माणसं हातात बंदुका घेऊन त्याच्या कारला चारही बाजूंनी घेरून उभी राहिली. कारमध्ये बसलेला व्योम बाहेर उभा असलेल्या तुराणीच्या माणसांकडे एक नजर टाकत स्वतःशीच म्हणाला, उफ, एवढी मेहनत, या पाहुणचाराची काय गरज होती? असं म्हणत व्योमने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले हात वर केले आणि कारमधून बाहेर आला. तुराणीची माणसं लगेच व्योमजवळ आली आणि त्याचे दोन्ही हात बांधले. त्याचे हात बांधल्यानंतर काही माणसांनी त्याच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आणि त्याला ढकलत आत घेऊन जाऊ लागले. डोळ्यांसमोर अंधार असल्यामुळे व्योमला तुराणीसमोर कधी पोहोचणार याचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे त्याने तुराणीच्या माणसांचे हात झटकत म्हटलं, मला सोडा आणि सांगा, तृषा कुठे आहे? व्योम वारंवार हाच प्रश्न विचारत होता. त्याला अपेक्षा होती की हा प्रश्न ऐकल्यावर तुराणी नक्कीच भडकणार आणि तसंच झालं. व्योमचा हा प्रश्न ऐकून तुराणी स्वतःला बोलण्यापासून रोखू शकला नाही. तुराणीचे माणसं व्योमला खुर्चीवर बसवून त्याला बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा व्योमने आपले हात त्याच्या हातातून सोडवत म्हटलं, सगळ्यात आधी मला तृषाला भेटायचं आहे. मला सांगा, तृषा कुठे आहे? असं म्हणत व्योम तृषा तृषा म्हणून ओरडू लागला. तो तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आपले हात बांधू देत नव्हता. हे पाहून तुराणी व्योमजवळ आला आणि त्याच्या चेहऱ्यावर जोरात एक टोचा मारत म्हणाला, तृषा तिथेच आहे जिथे तिला असायला हवं. ठोसा बसताच व्योम क्षणभर शांत झाला. तुराणी इथेच आहे याची त्याला खात्री झाली होती. तुराणी व्योमकडे हसत पाहत म्हणाला, मला वाटलं होतं की तू फक्त शरीरानेच नाही तर बुद्धीनेही खूप मजबूत आहेस, पण तू तर एक नंबरचा मूर्ख निघालास. असो, यात तुझी चूक नाही. तुझ्यासारख्या लोकांना मूर्ख बनवून आपलं काम काढून घेण्याचं प्रशिक्षणच आर्यन वेलफेअरमध्ये दिलं जातं. तुराणीने व्योमच्या डोळ्यांवरील पट्टी काढली. त्याच्या नाकातून आलेलं रक्त अंगठ्यानं पुसत तो म्हणाला, व्योम रावल, वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात राजस्थानमधून पळून गेलेल्या 14 वर्षाच्या लहान मुलीला पुण्यात पकडलं गेलेलं आहे, ज्याला मुंबईमध्ये जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा झाली आणि न जाणो कसंही करून आर्यन वेलफेअरची दया मिळवलेला. असं म्हणत तुराणी व्योमकडे पाहून हसला, पण अचानक त्याने आपलं हसू थांबवलं आणि व्योमच्या अगदी जवळ जात म्हणाला, तृषाला हे सगळं माहीत आहे का? तुराणीने सांगितलेल्या या गोष्टी व्योमच्या मनात दडलेल्या त्या भीतीला स्पर्श करून गेल्या होत्या. एका क्षणासाठी ती भीती त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसून आली. पुढच्या क्षणी व्योमने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, मान्य करावंच लागेल. माझ्याबद्दल बरीच माहिती घेऊन बसला आहात तुम्ही. माझे हात सोडले तर काही माहिती मी सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. हे ऐकताच तुराणी व्योमकडे विचित्र नजरेने पाहू लागला. व्योम त्याला विश्वास देत म्हणाला, अरे काळजी करू नकोस. तुझ्या इतक्या सगळ्या माणसांसमोर मी एकटा तुझं काय बिघडवणार आहे? तुराणी स्वतःला सामर्थ्यवान दाखवण्यासाठी आपल्या माणसाला इशारा करून व्योमच्या हाताला बांधलेली दोरी सोडायला सांगतो. व्योम आपले हात सरळ करत खांदे हलवून ताठ बसला आणि म्हणाला, हो तर ऐक तुराणी. अरे
ऐक रितेश ठाकूर. आपलं खरं नाव ऐकताच तुराणी दचकला. त्याला अजिबात समजत नव्हतं की व्योमला त्याचं खरं नाव कसं काय माहीत होतं. व्योमने आपल्या बोटांचे सांधे चटकावले, दोन्ही हात एकमेकांत गुंफले आणि खुर्चीवर आरामात बसत पुढे म्हणाला, हां, तर कुठून सुरुवात करू मिस्टर रितेश ठाकूर? चला तुमची कहाणी राजस्थानपासूनच सुरू करूया. बेकायदेशीर पद्धतीने वाळू विकण्यापासून सुरू झालेला तुमचा हा काळा धंदा तेव्हापर्यंत चालला जोपर्यंत तू आणि तुझ्या मित्राने मिळून एका निष्पाप अवघ्या 12 वर्षाच्या मुलीला काही पैशांसाठी 40 वर्षाच्या माणसाच्या हातात विकलं नाही, बरोबर ना? व्योमचं बोलणं ऐकून तुराणी चिडून म्हणाला, काय बकवास करतोयस? कोण आहेस तू? आणि त्यावेळी व्योम चेहऱ्यावर हलकंसं स्मित ठेवत पुढे म्हणाला, थांब थांब, मी तर आत्ता सुरुवात केली आहे. अजून तुझं मुंबईत येणं बाकी आहे. मुंबईत तुझं न जाणो किती काळे धंदे आहेत. ते लपवण्यासाठी तू पुन्हा एकदा मुलींचाच वापर केलास. कधी NGOच्या नावाखाली, कधी नारी सुरक्षेच्या नावाखाली, तर कधी महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली. आणि अजून काय काय? व्योम क्षणभर थांबला आणि पुन्हा म्हणाला, वाळूची चोरी करून ती विकण्यापासून सुरू झालेला तुझा हा चुकीचा धंदा आज डायमंड्सच्या तस्करीपर्यंत पोहोचला आहे. मान्य करावंच लागेल. मेहनत तर खूप घेतली असशील. असो, व्योम पुढे म्हणाला, या सगळ्या प्रवासात तुला एक अशी मुलगी भेटली जी तुझ्या विचारांच्या अगदी उलट निघाली. तृषा, जिच्यावर तुझं प्रेम बसलं. हो, ती मुलगी तुझ्या मुलीच्या वयाची आहे, ही वेगळी गोष्ट. तुराणी व्योमकडून स्वतःबद्दल एवढं काही ऐकून आधीच हैराण झाला होता, पण तृषा आपल्या मुलीच्या वयाची आहे हे ऐकताच तो ओरडला, बस, खूप झालं तुझं. तृषाचं नावसुद्धा तुझ्या तोंडून ऐकायचं नाही मला. व्योमने चेहऱ्यावर कठोर भाव आणत शांतपणे उत्तर दिलं, मलाही त्याची गरज नाही. तृषा तर फक्त तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग होती. माझं खरं उद्दिष्ट तर त्या 12 वर्षाच्या मुलीबद्दल माहिती मिळवणं होतं. तू मला तिच्याबद्दल सगळं सांग. मी आनंदाने तुझ्या आणि तृषाच्या मधून बाजूला होईन. कारण मी जिवंत असेपर्यंत तृषा स्वतःच्या इच्छेने तुझ्यासोबत जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. व्योमची अट ऐकून तुराणी विचारात पडला. काही वेळ विचार केल्यानंतर तुराणी म्हणाला, उद्या मी तुला त्या माणसाची सगळी माहिती आणून देईन ज्याला आम्ही ती 12 वर्षाची मुलगी विकली होती. पण एका अटीवर. उद्या तू तृषाला मी सांगितलेल्या ठिकाणी पाठवशील? व्योमने एक क्षणही न दबडता होकारार्थी मान हलवली. व्योमची मान हलवताना पाहून तुराणीच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटलं. इकडे राजस्थानमध्ये समोर दोरीने बांधलेल्या विधीला पाहून अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू झाले. त्यावेळी जर त्याला आधीच माहिती असतं की विधीच व्योमची बहीण अन्वी आहे, तर ना त्याला इथे यावं लागलं असतं, ना विधीला इथे येण्याची गरज पडली असती. अथर्व आपल्या विचारातून तेव्हा बाहेर आला जेव्हा त्याच्या कानावर एका माणसाचा आवाज पडला, या मुलीवर पाणी होता, हिला नीट शुद्धीवर येऊ द्या, मग आपल्यालाही मज्जा येईल. तो बोलताच एक माणूस बादलीत पाणी भरून विधीकडे पुढे जाऊ लागला. अथर्वला चांगलं समजलं होतं की हे लोक संपूर्ण गावासमोर विधीला अपमानित करणार होते. त्यावेळी त्या माणसाने विधीवर पाण्याचा एक थेंबही टाकण्याआधी अथर्व मोठ्याने ओरडला, काय मूर्खपणा चाललाय हा? त्याचा आवाज ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळे लोक त्याच्याकडे पाहू लागले. त्या लोकांमध्ये दिशान नावाचा एक व्यक्तीही होता. अथर्वला तिथे पाहून तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. अथर्वने आपल्या हातात पाणी घेतलं आणि विधीच्या चेहऱ्यावर 2-3 वेळा पाण्याचे शिंतोडे मारले. हळूहळू विधीला शुद्ध येऊ लागले आणि तिने आपले डोळे उघडले.
आपल्यासमोर अथर्वला पाहून विधीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तुम्ही जिवंत? म्हणजे ठीक आहात? अथर्वने तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडे पाहत विधीशी मुद्दाम रागाने बोलत उत्तर दिलं. ठीकही आहे आणि जिवंतही आहे. दोघांना अशा प्रकारे बोलताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या गुंडांचा लीडर म्हणाला, हे काय चाललंय तुमच्या दोघांचं? हां, आणि तू कोण आहेस? तो अथर्वकडे पाहून बोलला. अथर्वशी तो अशा पद्धतीने बोलताना पाहून दिशांमध्ये आला आणि त्या माणसाला एक थप्पड मारत म्हणाला, हे आमचे पाहुणे आहेत. दिशांचं बोलणं ऐकताच तो माणूस मान खाली घालून गप्प उभा राहिला. दिशान अथर्व जवळ गेला आणि शांत आवाजात त्याला विचारलं, अथर्व बाबू, ही कोण आहे? तुम्ही हिला ओळखता का? अथर्वने एक नजर विधीकडे टाकली आणि म्हणाला, ओळखतोच नाही तर तिला चांगलंच ओळखतो. हे ऐकताच विधी एका क्षणासाठी घाबरली. अथर्व सगळ्यांना तिचं खरं सत्य सांगणार तर नाही ना, अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. अथर्व विधीजवळ गेला आणि तिच्या समोर बसून तिच्या जबड्याला आपल्या हातांनी धरत म्हणाला, बायको आहे ही माझी. हे ऐकताच विधीने डोळे मोठे करून आश्चर्याने अथर्वकडे पाहिले. अथर्वने डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला. दिशान अथर्व आणि विधीजवळ येत म्हणाला, बायको असेल ही तुमची, पण सध्या ही आमची गुन्हेगार आहे आणि शिक्षेस पात्र आहे. त्यावेळी अथर्वने विधीचा चेहरा झटकला आणि दिशांसमोर उभा राहत म्हणाला, या हिशोबाने पाहिलं तर हिला शिक्षा देण्याचा पहिला हक्क माझाच आहे. सगळ्यात आधी ही माझी गुन्हेगार आहे. हिने माझ्या पुरुषत्वाची थट्टा केली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घर सोडून पळून गेली होती. आठवतंय ना दिशान साहेब, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? इथे येण्याची माझ्याकडे खूप सारी कारणं आहेत आणि त्या कारणांपैकी एक कारण ही मुलगी आहे. तिची शिक्षा मीच ठरवणार आणि तिची शिक्षा असेल आयुष्यभराची गुलामी. अथर्वचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेला एक वयोवृद्ध माणूस म्हणाला, आम्ही कसं मानायचं की ही मुलगी तुमची बायको आहे? हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, हातात बांगड्या नाहीत आणि पायात पैंजणही नाहीत. सौभाग्याची एकही खूण तिच्याकडे नाही. या क्षणी दिशांपेक्षाही अथर्वला गावातील त्या अडाणी लोकांचा जास्त राग येत होता. अथर्वने खोटं दुःख व्यक्त करत म्हटलं, हाच तर फरक आहे तुमच्या गावच्या परंपरा आणि माझ्यातल्या. शहरांमध्ये मुली आपल्या गळ्यातील चैन काढून कुत्र्यांच्या गळ्यात घालतात. चाचा, ही माझ्यासोबत काही दिवस राहिली असती ना तर मंगळसूत्राचं काय, मी हिच्या गळ्यात कुत्र्याच्या गळ्यात घालतात तशी चैन घालून ठेवली असती. असो, ते जे तेव्हा केलं नाही ते आता करतो. असं म्हणत अथर्व दिशांजवळ गेला आणि त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाला, मला ही मुलगी कोणत्याही किमतीत हवी आहे दिशान साहेब. कोणत्याही किमतीत, याचा अर्थ समजतोय ना तुम्हाला? त्यावेळी दिशानला अथर्वच्या किंमत या शब्दाचा अर्थ अगदी स्पष्टपणे समजत होता. विधीच्या बदल्यात अथर्वकडून त्याला त्याच्या मनाप्रमाणे किंमत मिळणार आहे हे दिशानला चांगलंच माहिती होतं. दिशान आपल्या माणसांना म्हणाला, मुलीला हवेलीत पाठवा आणि शक्य तितक्या लवकर हा तमाशा बंद करा. या सगळ्या गोंधळात बाजूला पडलेली विधी अथर्वकडे विचित्र नजरेने पाहत होती. तिने आज स्वतःच्या वाचण्याची सगळी आशा सोडून दिली होती. या क्षणी अथर्व तिच्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नव्हता. सगळे लोक हळूहळू तिथून निघू लागले होते. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री पुढे येत म्हणाली, आम्ही अशा कोणत्याही नात्याला मानत नाही. आम्ही फक्त आमच्या परंपरांना मानतो. हे ऐकताच अथर्वने दिशांकडे पाहिलं. दिशान त्या वृद्ध स्त्रीला मोठ्या आवाजात म्हणाला, ओ अम्मा, सभा संपली आहे, आता घरी जा.
पण ती श्री आपल्या हट्टावर ठाम राहत म्हणाली, मी जाणार नाही. असं असेल तर कोणताही अनोळखी पुरुष कोणत्याही मुलीला आपली बायको सांगून आपल्यासोबत घेऊन जाईल. जर ही मुलगी खरंच याची बायको असेल तर संपूर्ण समाज आणि गावासमोर हिच्या भांगात कुंकू भरा आणि हिच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. त्यानंतर पूर्ण अधिकाराने हिला आपल्यासोबत घेऊन जा. हे ऐकताच सगळे गावकरी आशेने दिशांकडे पाहू लागले. त्या वृद्ध श्रीचं म्हणणं कुठेच चुकीचं नव्हतं. अथर्वला आता काय करावं हेच समजत नव्हतं. काहीतरी विचार करत तो शेवटचा प्रयत्न करत म्हणाला, माझा फोन, हो माझा फोन. माझ्या फोनमध्ये आमच्या लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आहे. अथर्वला चांगलंच माहिती होतं की त्या रात्री त्याचा फोन खराब झाला होता. हा फक्त वेळ मारून नेण्यासाठी केलेला बहाणा होता. दिशान अथर्वजवळ येत म्हणाला, या गावातल्या अशिक्षित लोकांना कागदावर लिहिलेल्या गोष्टी कुठून समजणार आहेत अथर्व बाबू? आपल्या बायकोच्या भांगात कुंकू भरण्यात आणि तिच्या गळ्यात धाग्याने बनवलेली साखळी घालण्यात काय फरक पडणार आहे? तिला उचला आणि घेऊन जा आपल्या सोबत. पैसे दिल्यानंतर हे गाव काय, दुसरं कोणतंही गाव तिला तुमच्यासोबत जाण्यापासून रोखू शकणार नाही. एक प्रकारे पाहिलं तर हे तुमच्यासाठी चांगलंच आहे. अथर्वने एक नजर विधीकडे टाकली. तीही त्याच्याकडेच पाहत होती. दिशाने इशारा करताच त्याची माणसं काही वेळातच जवळच्या मंदिरातून पुजारी आणि लग्नासाठी लागणारं आवश्यक सामान घेऊन आले. लवकरच पुजाऱ्याने काही मंत्र म्हटले आणि अथर्वच्या हातात मंगळसूत्र देत म्हणाला, हे मुलीच्या गळ्यात घाला. अथर्वने विधीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत तिच्या कानात हळू आवाजात म्हटलं, मला माफ कर, हे सगळं फक्त तुला वाचवण्यासाठी करतोय. असं म्हणत अथर्वने विधीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर पुजाऱ्याने अथर्वला विधीच्या भांगात कुंकू भरण्यास सांगितलं. अथर्वने नजर खाली झुकवली आणि विधीच्या भांगात कुंकू भरलं. कुंकवाचे काही कण तिच्या नाकावर पडताच तिच्या डोळ्यात थांबलेले अश्रू गालावरून ओघळले. पुजाऱ्याने लग्नाचा विधी पूर्ण झाल्याचं सांगताच अथर्व उठला आणि विधीचा हात पकडत म्हणाला, आता आणखी कोणतेही प्रश्न किंवा उत्तर नाहीत. आता ही साधी मुलगी नाही तर अथर्व रंधावाची पत्नी आहे. असं म्हणत अथर्व विधीचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन निघाला. संपूर्ण रस्त्यात विधी फक्त अथर्वकडेच पाहत होती. अचानक अथर्वशी झालेली भेट तिच्या नशिबात लिहिलेलं चांगलं होतं की वाईट हेच तिला समजत नव्हतं. अथर्व तिच्यासाठी जे काही करत होता ते एखादा अनोळखी माणूस दुसऱ्या अनोळखी व्यक्तीसाठी कधीच करणार नाही. विधी आपल्याच विचारांमध्ये हरवली होती. तेवढ्यात अथर्वने तिच्याकडे एक नजर टाकत म्हटलं, माझ्याकडे पाहून झालं असेल तर आता पुरेसं झालं. विधीने लगेच आपली नजर अथर्वपासून हटवली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. लवकरच नीमा दोघांना घेऊन पुन्हा हवेलीत पोहोचला. गाडीतून उतरण्याआधी अथर्वने विधीला समजावत म्हटलं, मला माफ कर, पण इथेही मला तुझ्यासोबत थोडं कठोर वागावं लागेल. विधी काही बोलू किंवा समजू शकण्याआधीच अथर्वने तिची मनगट पकडली आणि तिला गाडीतून ओढत बाहेर काढलं. त्यानंतर तिला ओढतच गेस्ट रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. हवेलीत काम करणारे सगळे लोक काही क्षणांसाठी आपलं काम सोडून अथर्व आणि विधीकडे पाहू लागले. दिशांची गाडी अथर्वच्या गाडीच्या मागेच येत होती. त्यामुळे हवेलीमध्ये घडणारं सगळं त्याच्याही नजरेपासून लपलं नव्हतं. विधीला रूममध्ये आणल्यानंतर अथर्वने दरवाजा जोरात बंद करून आतून लॉक केला. विधी न समजल्यासारखी अथर्वकडे पाहू लागली. अथर्व तिच्या जवळ जात म्हणाला, तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही ना?
विधी अथर्वकडे आश्चर्याने आणि न समजल्यासारखी पाहत म्हणाली, तुम्हाला नक्की करायचं तरी काय आहे आणि का? तुमचं प्रत्येक क्षणी बदलणारं वागणं माझ्या काहीच लक्षात येत नाही. अथर्वच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. अन्वी रावल, व्योम रावलची छोटी बहीण, बरोबर ना? विधीने डोळे मोठे करत अथर्वकडे आश्चर्याने पाहिलं. अथर्वनेही विधीसारखे डोळे मोठे मोठे करून तिच्याकडे पाहिलं आणि मग तिला डोळा मारत म्हणाला, असे डोळे मोठे करून माझ्याकडे बघणं बंद कर आणि जाऊन आंघोळ करून ये. रक्ताने भरलेली भांग असलेली एखादी चुडेल दिसतेस. हे ऐकून विधीने डोळे बारीक करत विचारलं, म्हणजे हे सगळं मला गावकऱ्यांपासून वाचवण्यासाठी होतं? माझा म्हणजे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं? अथर्वने विधीकडे पाहत नकारार्थी मान हलवली. हे सगळं माझ्या मित्रासाठी, व्योमसाठी. व्योमचं नाव ऐकताच विधी घाईघाईने मोठ्या आवाजात म्हणाली, व्योम भाऊ, तुम्ही त्यांना ओळखता? विधीला एवढं घाबरलेलं पाहून अथर्वने तिच्या दोन्ही बाहू पकडत हळू आवाजात म्हटलं, आवाज करू नकोस. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. आधी फ्रेश होऊन ये. आपल्याला याबद्दल शांतपणे बोलावं लागेल. ही जागा सुरक्षित नाही. विधीने होकारार्थी मान हलवली. विधी आपल्या जागेवरून उठून बाथरूमकडे जाऊ लागली. तेवढ्यात अथर्वने तिला थांबवत म्हटलं, 1 मिनिट. विधीने मागे वळून न समजल्यासारखं अथर्वकडे पाहिलं. अथर्वने तिच्याकडे पाहत चेहरा वाकडा करत म्हटलं, तू तर अशी बाथरूममध्ये चालली आहेस जसं काही हे तुझंच घर आहे. विधी विचारात पडत म्हणाली, म्हणजे मला समजलं नाही. अथर्वने हातांची घडी घालत तिच्याकडे पाहिलं. त्यावेळी कपडे घालणार काय? कारण तुझे कपडे तर अजिबात घालण्याच्या स्थितीत उरलेले नाहीत. विधीने एकदा स्वतःकडे पाहिलं. दोघेही याचाच विचार करत असताना अचानक त्यांच्या दरवाजावर कोणीतरी टकटक केलं. अथर्वने हलकेच दरवाजा उघडला आणि रागीत चेहरा करत बाहेर पाहिलं. समोर 2 स्त्रिया घुंगट घेत हातात थाळी घेऊन उभ्या होत्या. अथर्वने त्यांच्या हातातल्या थाळ्यांकडे पाहत विचारलं, आता हे सगळं काय आहे? त्यातील एक स्त्री म्हणाली, हुकुम साहेबांनी हे सगळं मॅडमसाठी पाठवलं आहे. अथर्वने खाली ठेवण्याचा इशारा करत म्हटलं, हे सगळं इथेच ठेवा, ती स्वतः घेईल. दोन्ही स्त्रियांनी होकारार्थी मान हलवली आणि थाळ्या बाहेर ठेवू लागल्या. त्यापैकी एक म्हणाली, हुकुम साहेबांना तुमची भेट घ्यायची आहे. अथर्व काही क्षण विचार करत म्हणाला, त्यांना सांगा मी फ्रेश होऊन येतो. स्त्रियांनी होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेल्या. अथर्वने दोन्ही थाळ्या एक एक करून रूममध्ये आणल्या. थाळ्या पाहून विधीने विचारलं, यामध्ये काय आहे? अथर्वने थाळ्यांवरचं झाकण काढत उत्तर दिलं, ते पाहिल्यावरच कळेल. एका थाळीत विधीच्या सजावटीसाठी आणि गरजेच्या सगळ्या वस्तू होत्या, तर दुसऱ्या थाळीत अथर्वचे कपडे आणि त्याच्या गरजेचं सामान ठेवलेलं होतं. अथर्वने थाळीतून आपले कपडे उचलत मिश्किलपणे म्हटलं, काय सांगू यार, हे लोक तर मला घर जावयासारखी फिलिंग देत आहेत. दुसरीकडे विधीने आपले कपडे हातात घेतले आणि ती ते खूप लक्षपूर्वक पाहू लागली. कपडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते. हे पाहून अथर्वने तिची गंमत करत म्हटलं, ओ मॅडम, इथे जे मिळतंय ते घालून घे. इथे काही डिझायनर कपडे मिळणार नाहीत. अथर्वचं बोलणं ऐकून विधीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. विधीकडे पाहताच अथर्व एकदम शांत झाला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं.
विधी हलकेच हसत म्हणाली, तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मी माझ्या आईला असेच कपडे घातलेले पाहायचे. त्यांच्या काही धूसर आठवणी अचानक माझ्या डोळ्यांसमोर आल्या. आईचा विषय निघाल्यामुळे अथर्वला त्यावर पुढे काही बोलायचं नव्हतं. त्यामुळे त्याने विधीचं लक्ष दुसरीकडे वळवत म्हटलं, हा भावूक होण्याचा वेळ नाही. आता आपल्याला हिंमत आणि समजूतदारपणे काम घ्यायचं आहे. विधी, मला दिशांना भेटायला जायचं आहे. मी फ्रेश होऊन जातो. त्यानंतर तू दरवाजा लॉक करून फ्रेश होण्यासाठी जा. विधीने होकारार्थी मान हलवली. अथर्वने अजिबात वेळ न घालवता थेट बाथरूमच्या दिशेने पाऊल टाकलं. काही वेळानंतर अथर्व दिशांना भेटायला गेला. दिशांचा चेहरा उतरलेला होता. तिथलं वातावरणही अथर्वला काहीसं विचित्र आणि तणावपूर्ण वाटत होतं. अथर्वनेही धीर करून दिशांना विचारलं, काय झालं? काही अडचण आहे का? अथर्वचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दिशांने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही म्हणाला होता ते खरं ठरलं. तुराणी देश सोडून जाण्याची प्लॅनिंग करत आहे, तेही माझ्याशी गद्दारी करून. अथर्वने परिस्थिती आणखी गंभीर करत म्हटलं, गद्दाराला गद्दाराचीच शिक्षा दिली तर तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. दिशान अथर्वकडे पाहतो. अथर्व दिशांजवळ जात हळू आवाजात म्हणाला, तो तुमच्यावर हावी होण्याआधीच तुम्ही तुमची माणसं पाठवून त्या गद्दाराचा काटा काढून टाका. ना गद्दार राहील ना गद्दारी होईल. अथर्वचं बोलणं ऐकून दिशांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. अथर्व दिशांच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. अथर्वने दिशांच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, मुंबईत माणसं कमी पडत असतील तर मी आहे ना. तुराणी रातोरात कुठे गायब होईल याची कोणालाच खबर लागणार नाही. दिशानेही अथर्वच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, वचन देतो, या कामाच्या बदल्यात तुला जे हवं असेल ते मिळेल. बोलता बोलता अथर्वने दिशांकडे परत आपल्या हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मागितली. दिशान त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण अथर्व हट्ट करत म्हणाला, तुम्ही आज आम्हाला जे दिलंय त्याच्या बदल्यात हे काम काहीच नाही. एवढं पुरेसं आहे. आता संपूर्ण आयुष्यभर तुमच्याकडून पाहुणचार तर करून घेता येणार नाही ना दिशान साहेब. आता तुमच्या पाहुणचाराचे आभार मानण्याची संधी आम्हालाही द्या. नवीन फोन मागवला आहे. फोन येताच कामाला लागतो. दिशानला चांगलं समजलं होतं की अथर्व पैशांबद्दल बोलत आहे, त्यामुळे त्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. अथर्व दिशांची परवानगी घेऊन पुन्हा आपल्या रूमच्या दिशेने निघाला. जाताना अथर्व मनोमन खुश होत स्वतःशीच म्हणाला, तुझ्या येण्याची वेळ झाली आहे युसूफ. भ्रमजाल, असं म्हणत अथर्व स्वतःशीच हसत राहिला. इकडे व्योम ज्या संध्याकाळीची आतुरतेने वाट पाहत होता ती संध्याकाळ अखेर आली होती. एका बाजूला आज त्याला आपल्या बहिणीचा पत्ता मिळणार होता, तर दुसऱ्या बाजूला त्याला तृषाची काळजी सतावत होती. व्योम आपल्या विचारात हरवला होता. तेवढ्यात दरवाजा उघडून तुराणी आपल्या 2 माणसांसोबत आत आला. त्याच्या हातात एका मुलीचा फोटो होता आणि त्या फोटोच्या मागे एक पत्ता लिहिलेला होता. व्योम एकटक त्या फोटोला पाहण्याचा प्रयत्न करत होता. तुराणीने फोटो स्वतःच्या मागे लपवत म्हटलं, प्रयत्न व्यर्थ आहे. आधी आपल्यामध्ये झालेला करार पूर्ण करूया. मी त्या मुलीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. असं म्हणत तुराणीने व्योमच्या फोनवरून तृषाला फोन लावला आणि म्हणाला, हॉटेल डिलाईट, रूम नंबर 104. असं म्हणत त्याने इशाऱ्याने व्योमला फोनवर बोलण्यास सांगितलं. लवकरच तृषाने फोन उचलला. व्योमने एक नजर तुराणीकडे पाहिली आणि थोडा संकोच करत म्हणाला, तृषा, मला तुझी मदत हवी आहे. हॉटेल डिलाईट, रूम नंबर 104, आरामात ये.
व्योम बोलत असतानाच तुराणीने त्याला मध्येच थांबवत म्हटलं, आरामात येण्याची गरज नाही, कारण मला लवकरच नाही, मला खूपच घाई आहे. असं म्हणत तुराणी तिथून निघायला लागला. व्योमचा संयम आता सुटत चालला होता. त्याने दात घट्ट आवळत विचारलं, सुहानीची माहिती? तुराणी थांबला आणि हसत व्योमकडे पाहत म्हणाला, मला वाटलंच होतं की तू तृषाबद्दल विचारशील असो. ही घे त्या मुलीचा फोटो आणि तिची संपूर्ण माहिती. असं म्हणत त्याने फोटो समोरच्या टेबलवर ठेवला. तिथे पडलेल्या परफ्यूमच्या बाटलीचा सुगंध घेत तो म्हणाला, चल मी निघतो, माझी आणि तृषाची कार्ट नाईट एन्जॉय करायला. उद्या भेटतो. मग त्याने मुद्दाम चेहरा वाकवत म्हटलं, खूप जास्त थकवली तर परवा भेटायला येईन, ठीक आहे? तोपर्यंत तुम्ही आमचा हा व्हिडिओ एन्जॉय करा. असं म्हणत तुराणीने एक फोन व्योमच्या समोर टेबलावर ठेवला. त्या फोनमध्ये रूम नंबर 104 मधील संपूर्ण दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ दिसत होते. हे सगळं तुराणी मुद्दाम व्योमला जळवण्यासाठी करत होता. व्योम मात्र आतून संतापाने पेटला होता, पण तो शांत बसून राहिला. तुराणी हसत बाहेर जाण्यासाठी वळला. तेवढ्यात अचानक ना जाणो कितीतरी सशस्त्र लोक घरात घुसले. काही खिडक्यांमधून, काही दरवाजातून, तर काही थेट छतावरून आत आले. तुराणी आणि त्याचे माणसं इतक्या मोठ्या संख्येने अनोळखी लोकांना पाहून घाबरून गेले. व्योम सुद्धा काही क्षणांसाठी गोंधळून गेला. नेमकं हे सगळं काय चाललं आहे हे त्याला समजत नव्हतं. आत आलेल्या लोकांनी तुराणी आणि त्याच्या सर्व माणसांना चारही बाजूंनी घेरलं. तेवढ्यात एक तरुण अगदी शांतपणे चालत आत आला. त्याने व्योमकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. व्योमनेही त्या तरुणाकडे पाहिलं आणि त्याला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल, तर नक्की पहा.